हॅलो गाइस, वेलकम बॅक टू ओन चॅनल पंजाबमेंट. मित्रांनो, कसे आहात? हसताय ना हसत राहा, फिरताय ना फिरत राहा. तर आज फायनली तो दिवस आलेला आहे. माझ्या आयुष्यातली मोस्ट अवेटेड अशी असलेली ही ट्रिप गेल्या बऱ्याच वर्षापासून इच्छा होती आणि खूप वर्षांपासून प्लॅन करत होतो, परंतु ही ट्रिप काही प्लॅन होत नव्हती. कदाचित देवाने तसं बोलवणं नसेल, कदाचितही. तर फायनली मित्रांनो, तुम्हाला ठिकाण सांगू इच्छितो. मला अतिशय उत्सुकता आहे. तर ते ठिकाण आहे अतिशय पवित्र आणि पावन असं ठिकाण असून त्या ठिकाणाचं नाव आहे बनारस, ज्याला आपण वाराणसी आणि मराठीत काशी असे देखील म्हणतो. तर आपण भगवान महादेवांचे दर्शन घेण्यासाठी अतिशय अशा पावन अशा ठिकाणी जाणार आहोत, ज्या ठिकाणी गंगा नदी देखील वास करते. चला तर आता फायनली त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही ट्रेनचे तिकीट बुक केलेले आहेत मुंबईवरून, आणि आता आम्ही येऊन पोचलो आहोत कल्याण स्टेशनवरती. आणि कल्याण स्टेशनवरून आमची ट्रेन आहे रात्री 12:15 वाजता. काशीला गेल्यानंतर तुम्हाला काशी दर्शनही मी घडवणार आहे. तिथल्या ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणांचा मी हा ब्लॉग असा बनवणार आहे. चला तर भेटूया थेट वाराणसीला. सो आता टाईम झालेला आहे 1:15 आणि आपण आता उतरलेलो आहोत वाराणसी जंक्शनला. फायनली आपल्या डेस्टिनेशनला आपण येऊन पोचलेलो आहोत. आणि आपण आता वाराणसी स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. आणि मी अगदी पाहून थक्कच झालो. एवढं मोठं स्टेशन मी आय थिंक कधी बघितलं नव्हतं. म्हणजे असतीलही, पण मला माहीत नाही. यापूर्वी मी कलकत्त्याला गेलेलो तेव्हा देखील असंच मोठं स्टेशन बघितलं. त्यानंतर जे सगळ्यात मोठं स्टेशन जर मी बघितलं असेल तर ते म्हणजे वाराणसी स्टेशन. अतिशय सुंदर असं, म्हणजे खूप सुंदर असा नजारा आपल्याला तिथे बघायला मिळतो. हे बघा. आणि स्टेशनच्या बाहेरचा एरिया, या ठिकाणी सगळे ऑटो आणि टॅक्सीज असतात. जिथून तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता. चला तर मध्यरात्रीची वेळ होती. वाराणसी स्टेशनवरून आम्हाला जायचे होते आता आमच्या बुक केलेल्या रूम्सकडे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी आमचं लोकेशन सांगतो. आम्ही ज्या रूम्स बुक केल्या होत्या त्या एका धर्मशाळेमध्ये आम्ही आमच्या रूम बुक केल्या होत्या. तर तुम्हाला या ठिकाणी अनेक धर्मशाळा बघायला मिळतील आणि अतिशय कमी खर्चात तुम्ही त्या ठिकाणी राहू शकतात आणि तुमचे पैसे वाचून तुम्ही इतर ठिकाणी ते स्पेंड करू शकतात. तर आमची रूम जी होती ती होती एका अतिशय प्राईम लोकेशनला. आणि ते लोकेशन म्हणजे त्या लोकेशनचं नाव आहे दशाश्वमेध घाट. हा अतिशय प्रसिद्ध घाट असून या ठिकाणी गंगा आरती वगैरे अशा अनेक विधी या ठिकाणी पार पाडल्या जातात. तर ऑटोवाल्याने आम्हाला रात्रीची वेळ असल्या कारणाने 250 ते 300 रुपये आम्हाला चार्ज केले आणि आम्ही जाऊन पोचलो दशाश्वमेध घाटाजवळच्या असलेल्या एका जवळच्या पॉईंटवरती. आणि तिथून आम्ही पायी चालत आमच्या रूम्सपर्यंत पोचलो. तर आता सकाळ झालेली आहे. आमचा हा पहिलाच दिवस आहे वाराणसीमधला. आणि मी जसं तुम्हाला बोललो की आमच्या रूम्सजवळच तो घाट आहे. तर आम्ही सकाळी मस्त ठरवलं आणि गंगा नदीमध्ये डुबकी मारायचं ठरवलं. तर आम्ही सकाळी उठलो आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी बऱ्याच लोकांची गर्दी सकाळी तुम्हाला बघायला मिळते. सगळे लोक या ठिकाणी या पवित्र गंगेच्या पाण्यात स्नान करण्यासाठी या ठिकाणी आलेले बघायला मिळाले. तर आम्ही देखील या ठिकाणी या पवित्र गंगेमध्ये स्नान केलं आणि मग या ठिकाणी हा संपूर्ण घाट आम्ही बघितला. अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं. आणि स्नान करून आम्ही निघणार होतो ते सर्वात प्रथम कालभैरवाच्या दर्शनाला. असे म्हणतात की भगवान काशी विश्वनाथांच्या दर्शनाच्या आधी सगळ्यात पहिले कालभैरवांचे दर्शन घ्यावे लागते, त्याशिवाय हे दर्शन अपूर्ण राहते. सो आम्ही निघालो कालभैरवाच्या दर्शनाला. तुम्ही बघू शकता अतिशय प्रचंड अशा गर्दीमधून. आणि या ठिकाणी तुम्हाला अतिशय छोट्या छोट्या गल्ल्या बघायला मिळतात आणि त्या ठिकाणी भाविकांची प्रचंड अशी भली मोठी रांग तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर या ठिकाणी बरेच लहान सहान अशा भरपूर मंदिरं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. तर त्या ठिकाणी आम्ही बरेच ठिकाणी आम्ही जाऊन दर्शन घेतले. आणि आता वेळ झालेली आहे संध्याकाळची. आणि संध्याकाळच्या वेळेला हा जो दशाश्वमेध घाट आहे त्या ठिकाणी
तुम्हाला संध्याकाळी जवळपास 6 वाजेला या ठिकाणी गंगा आरती सुरू होते। तर अतिशय सुंदर असं मनमोहक दृश्य या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं आणि 5 वाजेपासूनच भाविकांची या ठिकाणी गर्दी जमायला सुरुवात होते, कारण प्रत्येकाला उत्सुकता असते ती गंगा आरती बघायची। तर हा घाट हळूहळू 5 वाजल्यापासून लोक आपली जागा सांभाळून घेतात आणि सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते ती गंगा आरतीची। तर गंगा आरती सुरू होण्याच्या आधी आम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनेक बोट तुम्हाला बघायला मिळत आहेत। तर या ठिकाणी बोटिंग या ठिकाणी तुम्हाला करवली जाते। तर प्रत्येकी 100 रुपये या ठिकाणी आकारले जातात आणि तुम्हाला या गंगा नदीच्या काठावरती असलेले सर्वच्या सर्व घाट तुम्हाला या ठिकाणून लांबून दर्शन करवले जातात। सो आम्ही देखील ठरवलं की हे सर्व घाट बघायचे। तर आम्ही संपूर्ण परिवारासह या बोटीमध्ये बसलो आणि या सफरीचा आनंद घेण्याचे ठरवले। सो अतिशय जबरदस्त अशी उत्सुकता लागलेली होती आणि गंगा नदीमध्ये या बोटीचा सफर करण्यासाठी मन अतिशय आतुर झालेलं होतं। तर आता बोट सुरू झालेली आहे आणि हळूहळू घाटापासून ती बोट आतमध्ये नदीमध्ये ती सफर करण्यासाठी आता सज्ज झालेली आहे आणि अतिशय उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि खूप सुंदर वाटत आहे। आणि या ठिकाणी बघू शकता आता बोट निघालेली आहे आणि जो घाटाच्या काठचा जो नजारा आहे खूपच सुंदर आणि असं सगळीकडे बघू शकता वेगवेगळे मंदिरं या ठिकाणी आहेत आणि भाविक या गंगा आरतीसाठी जमलेले दिसत आहेत। या ठिकाणी बोटीमध्ये एक गाईड असतो आणि तो आपल्याला प्रत्येक घाटाबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला सांगत असतो। वाराणसीमधला गंगा नदीच्या काठावर असलेला हा जो दशाश्वमेध घाट आहे हा सर्वात प्राचीन, प्रसिद्ध आणि पवित्र घाट मानला जातो। या घाटाचे नावच त्याच्या पुराणातील कथेला उजाळा देते। दशाश्वमेध म्हणजे 10 अश्वमेध यज्ञ। कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने भगवान शिवाचे स्वागत करण्यासाठी येथे 10 अश्वमेध यज्ञ केले। त्या यज्ञांमुळे हे स्थान अत्यंत पवित्र बनले आणि त्याला दशाश्वमेध घाट असे नाव मिळाले। काही कथांनुसार राजा दिवोदास यानेही येथे अश्वमेध यज्ञ केले असल्याचा उल्लेख येतो। त्यामुळे हा घाट राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखला जातो। येथे दररोज संध्याकाळी होणारी गंगा आरती ही जगप्रसिद्ध आहे। दीप, मंत्रोच्चार, घंटानाद आणि गंगेची लहर यामुळे वातावरण अत्यंत दिव्य अनुभूती देते। शिव आणि गंगा यांच्या संगमाची ही अनोखी अनुभूती भक्तांना आत्मिक शांतता देते। सध्याचा घाट मराठ्यांच्या राणी अहिल्याबाई होळकरांनी 18व्या शतकात पुनर्बांधणी करून भव्य स्वरूपात उभा केला। वाराणसीच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि दैनंदिन जीवनाचे केंद्र म्हणून हा घाट आजही तितकाच उत्साही आहे। वाराणसीमध्ये गंगा नदीच्या तटावर एकूण 84 घाट आहेत आणि त्यापैकी काही प्रमुख घाट म्हणजे 80 घाट, गंगामहल घाट, दशाश्वमेध घाट, मणिकर्णिका घाट, हरिश्चंद्र घाट, पंचगंगा घाट, तुलसी घाट, मुंशी घाट, ज्याला दरभंगा घाट असे देखील म्हणतात, तसेच त्यानंतर ललिता घाट आणि भोसले घाट हे होत। चला तर मग आता आमच्यासोबतही करा तुम्ही या सुंदर घाटांची सफर। या ठिकाणच्या काही प्रमुख घाटांची माहिती मी तुम्हाला यामध्ये देणार आहे। तर या ठिकाणी बरेच असे प्रमुख घाट आहेत जे आवर्जून बघितलेच पाहिजे। तर त्यापैकी या ठिकाणी एक केदार घाट म्हणून देखील आहे। तर केदार घाटाचं जे महत्त्व आहे ते म्हणजे असं आहे, ज्या लोकांना केदारनाथ या ठिकाणी दर्शनाला जाता येत नाही त्या लोकांसाठी या ठिकाणी हा केदार घाट आहे। तर या ठिकाणी केदार घाटाचे जरी दर्शन घेतले, केदार घाटावर जाऊन भगवान शंकरांचे दर्शन जरी घेतले तर केदारनाथला गेल्याने जे पुण्य मिळते तेवढेच पुण्य या ठिकाणी तुम्हाला मिळते। तसेच या ठिकाणी अजून एक खूप अतिप्राचीन आणि प्रसिद्ध असलेला घाट म्हणजे ज्याबद्दल बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे तो म्हणजे मणिकर्णिका घाट। तर या घाटावर देखील आवर्जून भेट दिलीच पाहिजे। तर तुम्हाला मी त्या मणिकर्णिका घाटाबद्दल थोडीशी माहिती सांगतो। तर वाराणसीतील सर्वात प्राचीन, रहस्यमय आणि अत्यंत पवित्र घाट म्हणजे मणिकर्णिका घाट। हिंदू धर्मात असा समज आहे की येथे मृतांचे अंतिम संस्कार केल्यास मृतात्म्यास मोक्ष प्राप्त होतो। या घाटामागे अनेक
पुराणकालीन कथा देखील आहेत. जी मुख्य पुराण कथा आहे ती म्हणजे शिवपार्वतीची मणी आणि कर्ण. एकदा भगवान शिव आणि माता पार्वती वाराणसीत स्नानासाठी आले. स्नान करताना पार्वतींच्या कानातील एक मौल्यवान मणीचा कर्णफूल तो पाण्यात पडला. शिव म्हणाले, मणिकर्ण जिथे पडला ती जागा पवित्र होईल. तेव्हापासून या स्थळाला मणिकर्णिका असे नाव पडले. आणि दुसरी प्रसिद्ध कथा म्हणजे विष्णूंच्या तपस्येची. भगवान विष्णूंनी शिवाला प्रसन्न करण्यासाठी येथे गहन तपस्या केली. त्या तपस्येदरम्यान त्यांनी शंखाने पृथ्वीवर 12ही ठिकाणी खोदून पाण्याचे कुंड निर्माण केले. त्यातील प्रमुख कुंड म्हणजे मणिकर्णिका कुंड. ही तपस्या पाहून शिव आनंदित झाले. कुंडाजवळ विश्रांती घेताना त्यांचा मणिकर्ण पडला म्हणून या स्थळाला मणिकर्णिका देखील म्हणतात. आणि ही मोक्षभूमी का? तर हिंदू श्रद्धेनुसार येथे शिव स्वतः मृतांना मोक्ष मंत्र देतात असे मानले जाते. म्हणूनच येथे अंत्यसंस्काराची अग्नी कधीही विझत नाही. ती नित्यकाळापासून प्रज्वलित आहे आणि ती अजून देखील चालूच आहे. असे म्हणतात की या घाटावर झालेल्या अग्नीला महाकाळाच्या अग्नीचे रूप मानले जाते. या घाटाचा उल्लेख स्कंद पुराणातही आढळतो. अनेक शतकांपासून येथे निरंतर अंत्यसंस्कार चालू आहेत. असा विश्वास आहे की जो येथे देहत्याग करतो त्याचा जन्ममृत्यूचा क्रम संपतो. या मणिकर्णिका घाटाला मोक्षनगरीचे हृदय देखील म्हणतात. म्हणूनच हे ठिकाण भय नाही तर मुक्तीचं प्रतीक मानलं जातं. तर अशा या मणिकर्णिका घाटाला तुम्ही न घाबरता अतिशय आवर्जून भेट दिलीच पाहिजे. जो मंदिर दिख रहा है ये छमेश्वर बाबा का मंदिर है. आप कोई नमस्कार कर लीजिए. जो गलती हुआ है माफ हो जाएगा. ये घाट का नाम है चौकी घाट, कलकत्ते का रानी रासमणी का. जगन्नाथ आप से घाट पे राजा हरिश्चंद्र
सारे बॉडी से लाने का काम। राजा हरिश्चंद्र दास यहाँ से आपका वोट जुड़ेगा, जाएगा पीछे मणिकंका दास। मणिकंका घाट, यहाँ पर शंकर पाठ पार्वती जी के कांड कुंडल गिरा था, इसका नाम पड़ गया मणिकंका घाट। बोटीची सफर पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा येऊन पोचलो ते दशाश्वमेध घाटावरती आणि बघतो तर काय तर त्या ठिकाणी अतिशय प्रचंड प्रमाणात पब्लिक जमलेली होती ती गंगा आरती बघण्यासाठी। तर मग आम्ही देखील त्या बोटीमध्ये तसंच थांबलो आणि आम्हाला देखील गंगा आरती बघण्याचा मोह आवरला गेला नाही आणि त्यानंतर सुरू झाली ती गंगा आरती। अतिशय नयनरम्य दृश्य आणि धूपदीप मंत्रोच्चार याच्या सकट अतिशय वातावरण पावन पवित्र आणि अतिशय मधुर करून टाकणारं ते संगीत आणि ती गंगा आरती मनाला खूप हवीशी वाटते आणि आम्ही त्या गंगा आरतीचा मनमुराद आनंद घेतला। ओम श्री गंगादेवी नमो नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव। गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपादकं मन्त्रमूलं गुरुवाक् मोक्षमूलं गुरुकृपा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जयति मंगलाकारका क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते। गौरी निरंतर विभूषित वाम भाग नारायण प्रिय मराहारं वाराणसी पुरपति भजवीश्वरा। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं नीलवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिगिरिजागम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम श्री राम नाम वराणि। या कुंडीलु तुषारहारधवला या शोभ्रवस्त्रावृता या मीनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या महिमान्वितशङ्कर प्रभृतिः दैवैः सदा वन्दिता। सा पार्थ सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा। ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूरिसुतो दश
गुरु शुश्रुषु शनि राहु तव सर्वे ग्रहा शान्तिकरा भवन्तु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्ति। आइए श्री गुरु ताली बजाकर माँ गंगा की आराधना करते हैं। जय जय भगीरथ नंदिनी शेष पूर चंदनी नागिनी बुध वंदनी जय जय कालिका। जय जय भगीरथ नंदिनी शेष पूर चंदनी नागिनी बुध वंदनी जय जय कालिका। जय जय भगीरथ नंदिनी शेष पूर चंदनी नागिनी बुध वंदनी जय कालिका।